पहिल्या 5 सूत्र झाल्यानंतर सर्वार्थ सिद्धीमध्ये आता सम्यक ज्ञानाचं प्रकरण चालू करणार आहे. सम्यक ज्ञानासाठी आधी ज्ञानाचे प्रकार किंवा ज्या पर्यायांद्वारे ज्ञान होईल आम्हाला, ज्या ज्ञान पर्यायाद्वारे त्यात काय फरक आहे हे दाखवलं. त्याच्यासाठी सूत्र काय ठेवलं होतं? प्रमाण नैरधिगमः. प्रमाण आणि नय यांच्याद्वारे पदार्थांचं ज्ञान होतं. ही जशी साधन आहे तसेच ते ज्ञान पर्यायी आहे. ज्ञानाचं साधन ज्ञानाशिवाय दुसरं काहीच असू शकत नाही, म्हणून ह्या ज्ञान पर्यायी सुद्धा आहे आणि हे ज्ञान होण्याचं साधनही म्हणता येईल आपल्याला. आपण हे वाचलेलं होतं. प्रमाण ज्ञान आणि लय ज्ञान याच्यामधलं ह्या 5 ज्ञानातलं कोणतं. जरी 5 ज्ञान आत्ता सांगितले नाही तरी त्यांनी ते खुलासा केला. प्रमाण 2 प्रकारचं आहे, स्वार्थ परार्थ. त्यातलं श्रुतज्ञान स्वार्थ आणि परार्थ दोन्ही आहे आणि बाकीची 4 ज्ञानं फक्त स्वार्थ ज्ञान आहे म्हणतात. त्याचा खुलासा केला होता. ज्ञानात्मकम स्वार्थम वचनात्मकम परार्थम. जे फक्त ज्ञानात्मक आहे ते स्वार्थ ज्ञान आणि जे ज्ञानात्मक असण्यासोबत वचनात्मकही आहे. केवळ वचनात्मक नाही, ज्ञानात्मकही आहे आणि वचनात्मकही आहे, ते श्रुतज्ञान झालं म्हणतात. त्याला परार्थ म्हणतात. तद्विकल्पा नया प्रमाणाचेच नय भेद आहेत म्हणतात. जेव्हा तुम्ही अखंड वस्तूचं ज्ञान करता तेव्हा ते प्रमाण ज्ञान आणि त्या अखंड वस्तूतच भेद होतात, म्हणजे शेवटी प्रमाण ज्ञानाचेच भेद होतात, ते झाले नय ज्ञान. आता एक व्याकरणदृष्ट्या प्रश्न ठेवलेला होता त्यांनी की सूत्रामध्ये प्रमाण शब्द आधी आहे, नय शब्द नंतर आहे आणि सूत्राचा असा नियम आहे की कमी शब्दवाला, कमी अक्षरवाला शब्द आधी ठेवायचा, जास्त अक्षरवाला शब्द नंतर ठेवायचा. मग ते म्हणतात की अत्राह नय शब्दस्य अल्पाक्षरत्वात् पूर्वनिपातः प्राप्नोति. नय शब्दामध्ये कमी अक्षर आहे आणि म्हणून तो पूर्वी असायला पाहिजे. पूर्वी म्हणजे नय प्रमाण इति क्रमः असं पाहिजे. नय शब्द आधी, प्रमाण शब्द नंतर. का तर नय शब्दामधले अक्षर कमी आहे. 2 आहेत नयमध्ये, प्रमाणमध्ये 3 आहे. म्हणून सूत्र असं असायला पाहिजे होतं नय प्रमाणैहि अधिगमः. तसं न करता तुम्ही प्रमाण नैरधिगमः का केलं हे विचारलंय शंका. त्याचा खुलासा करतात. न एष दोषः. हा काही दोष नाही येऊ शकत म्हणतात. कारण अभ्यहितत्वात् प्रमाणस्य पूर्वनिपातः. ही श्रेष्ठता हा निकष लावला असतो सूत्रामध्ये. केवळ अक्षराचा निकष लावून चालत नाही, श्रेष्ठतेच्या निकषाप्रमाणे आधी शब्द घ्यायला पाहिजे. आपण हे मागेही पाहिलं होतं. कुठे पाहिलं होतं आपण? हे मागच्या गाथेमध्ये पाहिलेलं होतं एकाही मागच्या सूत्रात की जो महत्त्वाचा शब्द असेल तो आधी ठेवला जातो म्हणतात. आणि म्हणून जसं ज्ञान आणि दर्शनात पाहिलं होतं, सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणीमध्ये, तसं म्हणतात अभ्यहितत्वात् हा महत्त्वाचा शब्द आहे म्हणून प्रमाण पूर्वनिपातः, म्हणून प्रमाण शब्द आधी ठेवला. अभ्यहितत्वच्या सर्वतोपलीयः. बाकी कशाहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे म्हणतात? सर्वतोपलीय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं किंवा बलवान काय आहे तर त्याची श्रेष्ठता. अभ्यहितत्व म्हणजे श्रेष्ठत्व. तर प्रमाणाची श्रेष्ठता ही कशाहीपेक्षा जास्त असल्यामुळे आम्ही तो शब्द आधी ठेवला. पुन्हा शंका विचारली, कुतो अभ्यहितत्वं. का बरं असं म्हणता तुम्ही? प्रमाण श्रेष्ठ आहे असं का म्हणता? वास्तविक पाहता ज्ञान ज्ञान आहे, प्रमाण असो का नाही ज्ञान असो, त्याच्यात काही फरक असायला नको, ज्ञानच आहे ना. मग का श्रेष्ठ म्हणतात त्याला? त्याची खुलासा केला. नय प्ररूपण प्रभवयोः प्रभवयोनित्वा. नयाची प्ररूपणा सुरू कुठून झाली म्हणतात? अखंड वस्तू नसती तर तुम्ही त्याच्यामध्ये खंडभेद, कल्पना, गुणभेद ह्या कल्पना किंवा कथन करणं हे आलंच नसतं. आधी वस्तू आहे ती अखंड आहे, एक आहे, सामान्य आहे आणि म्हणून त्यात
भेदातले विशेष तुम्ही पाहू लागले. जर वस्तूच नसती आधी सामान्य रूपाची, अखंड रूपाची, तर त्यात भेदकल्पना असली नाही. हे कापडामध्ये आपण म्हणू शकतो हे कापड 2 फूट आहे. मग हे 2 फुटाचं परिमाण का आलं? आधी हे कापड आहे म्हणून त्याच्यातले 2 फूट शोधण्याची गरज वाटली. पण तसं म्हणतात आधी अखंड वस्तू आहे म्हणजे प्रमाण ज्ञानाचा विषय आहे आणि म्हणून नय ज्ञानाची उत्पत्ती झाली. नाहीतर नय ज्ञानाची उत्पत्ती झाली नसती. प्ररूपणाचा अर्थ आहे कथनशैली. नय प्ररूपणा का आली म्हणतात तर याच्यामुळे आली. एवं हि उक्तम प्रगृह्य प्रमाणतः परिणती विशेषात अर्थ अवधारणं नय. नयाची एक व्याख्या सुद्धा आली आहे. म्हणतात की आधी प्रगृह्य प्रमाणतः, प्रमाणाच्या द्वारे वस्तूचं ग्रहण करा. ग्रहण करा म्हणजेच वस्तूला जाणून घ्या आणि त्यानंतर त्याच्याद्वारे परिणती विशेषात एकेका अंशाच्या विशेष अंशकल्पना भेदकल्पनेने अर्थ अवधारणं नयः. अर्थ म्हणजे पदार्थाचं पुन्हा ग्रहण जो करतो, पण कसं करतो? आता तो अंशाच्या ग्रहण करतो, भेदाचं ग्रहण करतो. जसं जीव म्हटला तर जीव हा झाला प्रमाणाचा विषय. हा जीव आहे, अखंड आहे, आम्ही काहीच भेद केला नाही, संपूर्ण जीवाचं ग्रहण केलं, प्रमाणाचा विषय झाला. पण जीवामध्ये दर्शन ज्ञान आहे, जीवामध्ये मतिज्ञान शुद्धज्ञान आहे, जीवामध्ये असंख्य प्रदेश आहेत. हे जे तुम्ही सगळे आता भेद कराल वेगवेगळ्या विवक्षेनी, हे अखंड वस्तूतलेच केले शेवटी तुम्ही. आणि म्हणून आधी तुम्हाला ग्रहण प्रमाणाचं केलं आणि नंतर विशेष त्यातलं तुम्ही सांगाल तर ते नाही झालं म्हणतात. सकल विषयत्वाच्या प्रमाणस्य. दुसरं अजून एक आहे की प्रमाण समग्राला विषय करते, सकल वस्तूचा संपूर्ण वस्तूला विषय करते. तथाच उत्तम सकलादेशः प्रमाणाधीनो विकलादेशो नयाधीनः. प्रमाणाचा विषय कोणता म्हणतात तर सकलादेश. सकल म्हणजे संपूर्ण, सकल म्हणजेच आपण म्हणतो ना सकल समाज, सकल म्हणजे संपूर्ण, आणि विकल म्हणजे काही अंश, विकल म्हणजे कमी असणं त्याच्यातलं. आणि म्हणून नयाचा विषय कोणता आहे म्हणतात तर विकलादेश. विकलादेश म्हणजे अंश, कोणता तरी भाग, कोणती तरी विवक्षा. आणि प्रमाणाचा विषय कोणता आहे म्हणतात तर सकलादेश. हे सगळे आगमातले उदाहरण दिले त्यांनी. इथपर्यंत एक सामान्य कथन केलं. प्रमाण आणि नयामधला नंबर म्हणजे क्रमांक का आधी मागे केला तो. आता नयाची एक सामान्य व्याख्या किंवा भेद केला. नयो द्विविधाः द्रव्यार्थिकाः पर्यायार्थिकाः च. नय पुन्हा 2 प्रकारचे. एक द्रव्यार्थिक नय, एक पर्यायार्थिक नय. द्रव्यार्थिक नय काय करेल? द्रव्य सामान्याचं ग्रहण करेल. आणि पर्यायार्थिक नय काय करेल? एका विशिष्ट अंशाचं पर्यायाचं कथन करेल म्हणतात. आता त्यातलं पर्यायार्थिक नयाचं आधी सांगतात. पर्यायार्थिक नव्हेनं भावतत्वम अधिगंतव्यम. आपण मागच्या याच्यामध्ये भावनिक्षेप पाहिला होता. मागच्या 4 निक्षेपात भावनिक्षेप काय ग्रहण करत होता? वर्तमान पर्यायीला ग्रहण करत होता. म्हणजेच पर्यायाला ग्रहण करत होता. तो द्रव्याला ग्रहण नव्हता करत, पर्यायाच्या मुखानं पर्यायाच्यासाठी शब्द वापरत होता. आणि म्हणून पर्यायार्थिक नय ज्याचं म्हणतात भावनिक्षेपात, किंवा भावनिक्षेप पर्यायार्थिक नयात बसतो म्हणतात. इतरेषां त्रयाणां द्रव्यार्थिक नयेन. आता इतर 3 कोणते 3 उरले? मागच्या सूत्राशी संदर्भ असतो, आपण प्रत्येक वेळेला पाहिला आहे. कनेक्शन मागच्या सूत्राशी असतेच. नामस्थापना द्रव्य भाव, यातला भाव झाला पर्यायार्थिक नय. मग उरले कोणते? नामनिक्षेप, द्रव्य निक्षेप आणि स्थापना निक्षेप. ते म्हणतात द्रव्यार्थिक नयाचे विषय झाले किंवा द्रव्यार्थिक नयाचं कथन झालं. ते कारण काय तर सामान्य आत्मकत्वात असं ठेवलं. सामान्याचं कथन करत असल्यामुळे, म्हणजे अखंड वस्तूचं कथन करत असल्यामुळे ते द्रव्यार्थिक नयात जातील म्हणतात. नाही, नय आहे, सामान्याचं ग्रहण करतात, विशेषाचं नाही करत. आणि द्रव्यार्थिक नयाचं सांगतात द्रव्यमार्थः प्रयोजनम अस्य इति असौ द्रव्यार्थिकाः. आणि मग द्रव्यार्थिक नयाचं काय प्रयोजन आहे म्हणतात? द्रव्य ज्याचं प्रयोजन आहे तो द्रव्यार्थिक नय आहे. पर्याय ज्याचं प्रयोजन आहे तो पर्यायार्थिक नय आहे. आता द्रव्यार्थिक नय आणि प्रमाण
यात वास्तविक पाहता सारखेपणा दिसेल. प्रमाणे अखंड वस्तूला ग्रहण करते, द्रव्यार्थिक नयाने द्रव्याला ग्रहण केलं तर, परंतु प्रमाण आणि नयातला हा फरक आहे की प्रमाणामध्ये कोणालाही गौण मुख्य केलेलं नाही, सगळ्यांना सारखं वेटेज देऊन ग्रहण केलेलं आहे. द्रव्यार्थिक नयामध्ये द्रव्यातला सामान्य अंश मुख्य केला आणि विशेष अंश गौण केला. जसं द्रव्यार्थिक नय सांगेल की जीव किंवा कोणतेही द्रव्य नित्य आहे, कशाच्या अपेक्षेने पाहिलं त्यांनी द्रव्य आहे 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 सामान्य पाहिलं. आणि पर्यायार्थिक नय त्याच वेळेला काय म्हणेल, नाही, या द्रव्याची पर्याय अनित्य आहे, कारण ती बदलणार आहे पुढच्या समयाला. त्याप्रमाणे म्हणतात. जसं ज्ञानगुण आहे म्हटलं तर ते द्रव्यार्थिक नयाचं झालं, आणि आत्ता मतिज्ञान पर्याय चालू आहे म्हटलं तर पर्यायार्थिक नयाचं ग्रहण झालं. तत्सर्व समुदितं प्रमाणेन अधिगंतव्यम. आणि या द्रव्यार्थिक नय पर्यायार्थिक नय या सगळ्यांचं एकत्रित ग्रहण जेव्हा होईल ते म्हणतात प्रमाणाचं ग्रहण झालं किंवा प्रमाणाचा विषय झाला. तो एवढं हिंदी वाचून घेऊ आणि यातूनही थोडंसं काल वाचलं होतं, काही राहिलेला भाग वाचू. सूत्र नंबर 6 आहे आणि पान नंबर 14. जिन जीवादि पदार्थों का नाम आदि निक्षेप विधि के द्वारा विस्तार से कथन किया गया है, उनका स्वरूप दोनों प्रमाणों और विविध नयों के द्वारा जाना जाता है. प्रमाण और नयों के लक्षण और भेद आगे कहेंगे. प्रमाण के दो भेद हैं, स्वार्थ और परार्थ. श्रुत ज्ञान को छोड़कर शेष सब ज्ञान स्वार्थ प्रमाण है, परंतु श्रुत ज्ञान स्वार्थ और परार्थ दोनों प्रकार का है. ज्ञानात्मक प्रमाण को स्वार्थ प्रमाण कहते हैं और वचनात्मक प्रमाण परार्थ प्रमाण कहलाता है. इनके भेद नय है. शंका, नए शब्द में थोड़े अक्षर है, ये कमी अक्षर है, इसलिए सूत्र में उसे पहले रखना चाहिए था. समाधान, यह कोई दोष नहीं है, क्योंकि प्रमाण श्रेष्ठ है, अतः उसे पहले रखा है. श्रेष्ठता सबसे बलवती होती है, ऐसा नियम है. शंका, प्रमाण श्रेष्ठ क्यों है? समाधान, क्योंकि प्रमाण से ही नए प्ररूपणा की उत्पत्ति हुई है, अतः प्रमाण श्रेष्ठ है. आगम ने ऐसा कहा है कि वस्तु को प्रमाण से जानकर अनंतर किसी एक अवस्था द्वारा पदार्थ का निश्चय करना नय है. दूसरे, प्रमाण समग्र को विषय करता है. आगम में कहा है कि सकलादेश प्रमाण का विषय है और विकलादेश नय का विषय है, इसलिए भी प्रमाण श्रेष्ठ है. आगमात सांगितलं आहे की आधी वस्तूला प्रमाणाने जाणून नंतर कोणत्या अवस्था म्हणजे अवस्था म्हणा, अंश म्हणा, भेद म्हणा, कल्पना करून त्याचा निश्चय करणं हे नयाचं कथन झालं. नय के दो भेद है, द्रव्यार्थिक और पर्यायार्थिक. पर्यायार्थिक नय का विषय भाव निक्षेप है और शेष 3 को द्रव्यार्थिक नय ग्रहण करता है, क्योंकि नय द्रव्यार्थिक सामान्य रूप है. द्रव्य जिसका प्रयोजन है वह द्रव्यार्थिक नय है, पर्याय जिसका प्रयोजन है वह पर्यायार्थिक नय है, तथा द्रव्य और पर्याय ये सब मिलकर प्रमाण के विषय है. आता प्रश्न हा आहे की वस्तूमध्ये द्रव्य पर्याय हे असे वेगवेगळे आहेत का? द्रव्य पर्याय गुण प्रदेश असं सगळं वेगवेगळं आहे का? वस्तूमध्ये संपूर्णतः एक आहे, हे सगळं मिळून वस्तू आहे. आमच्या ज्ञानाची कक्षा कमी आहे म्हणून आम्हाला एक वस्तू म्हटल्यानंतर ती कशी आहे, काय आहे याचे भेद प्रभेद सांगितल्याशिवाय आमच्या ज्ञानामध्ये तिचं स्वरूप येत नाही. केवळ जीव म्हटल्याने आम्हाला कळत नाही, म्हणून आम्हाला सांगावं लागतं की ज्याला चेतना आहे तो जीव. मग चेतना म्हणजे काय? मग दर्शन आणि ज्ञान. मग दर्शन चेतना म्हणजे काय? त्याचे प्रकार. मग ज्ञान चेतना म्हणजे काय? तिचे प्रकार. मग मतिज्ञान म्हणजे काय? जे 5 इंद्रिय म्हणाले होते. म्हणजे आम्हाला समजून घेण्यासाठी पुढे पुढे भेद प्रभेद त्याचे प्रकार समजून घेतल्याशिवाय मूळ वस्तू समजत नाही. वस्तूमध्ये भेद नाही, कथनामध्ये भेद आहे, शब्दातून भेद होतो, विवक्षा शब्दातून येते किंवा आमच्या प्रयोजनातून विवक्षा येते, वस्तूमध्ये विवक्षा नाही. वस्तूमध्ये कोणताही धर्म मुख्य नाही, कोणताही धर्म गौण नाही. या कापडामध्ये स्पर्श गुण
गौण आणि रसगुण गौण आणि स्पर्शगुण मुख्य असं आहे का? यात काहीच नाही आहे. स्पर्श रसगंधवर्ण जे गुण आहेत, जे प्रदेश आहेत, ते सगळे प्रदेश सगळं काही एकत्रित आहे, अखंड आहे. तुम्हाला असा इथला रसगुण आणि इथला स्पर्शगुण वेगवेगळा दाखवता येत नाही. पण तुम्ही हाताने स्पर्श कराल, सांगाल माझ्या हाताला जे लागलं ते स्पर्शगुणाची पर्याय होती, डोळ्यांनी जो दिसला ती वर्णगुणाची पर्याय होती. हे भेद आम्ही आमच्या समजण्यासाठी केले. वस्तूत भेद नाही, वस्तूमध्ये गौण मुख्य व्यवस्थाही नाही. आमच्या प्रयोजनावश आम्ही त्याच्यामध्ये कमी जास्त भेद करून सांगतो किंवा विवक्षा बदलून आम्ही सांगतो. कधी आम्ही द्रव्याला नित्य म्हणतो, जेव्हा आम्ही म्हणू की चारी गतीमध्ये फिरणारा जीव एकच आहे, हाच मनुष्य झाला, तोच देव झाला, तोच तिर्यंच झाला. आम्ही सामान्य अवस्था पाहिली, त्याचं नित्यत्व पाहिलं आणि आम्ही म्हणून नाही आता तो मनुष्य गतीत आहे, आता तो देव गतीत आहे. आम्ही आता त्याची अवस्था मुख्य केली कथन करताना. त्याच्या विवक्षेला महत्त्व दिलं की त्याची पर्याय कोणती चालू आहे. आता आम्ही जीवत्व नाही पाहिलं, आम्ही त्या जीवाची अवस्था पाहिली. या ठिकाणी नय काम करतात आणि जेव्हा तुम्हाला हे काहीच याच्यातलं गौण मुख्य न करता सामान्य सांगायचं आहे, साकल्याने वस्तू सांगायची आहे, तेव्हा तो प्रमाण होतो. नयातले दोन भाग पुन्हा आपण पाहिले, द्रव्यार्थिक आणि पर्यायार्थिक. जेव्हा द्रव्य सामान्याच्या अपेक्षेने कथन होईल ते नयातला तो द्रव्यार्थिक नय झाला. पण त्या ठिकाणी गौण मुख्य व्यवस्था आली आहे. द्रव्यातला सामान्य अंशाला आम्ही मुख्य केलं आणि विशेष अंशाला गौण केलं, तो द्रव्यार्थिक झाला. आणि पर्यायार्थिक नयामध्ये आम्ही विशेष अंशाला मुख्यता दिली आणि सामान्य अंशाला गौणता दिली, तो द्रव्यार्थिक नय झाला. त्यामुळे प्रमाण वेगळं, द्रव्यार्थिक नय वेगळा आणि पर्यायार्थिक नय वेगळा. पण हे प्रमाणातूनच नय आले असल्यामुळं शेवटी प्रमाणातच सगळं अंतर्भूत होते. हे शेवटी सांगितलं की द्रव्य और पर्याय सब मिलकर प्रमाण के विषय है. विशेषार्थ इस सूत्र में ज्ञान के प्रमाण और नय ऐसे भेद करके उनके द्वारा जीवादि पदार्थों का ज्ञान होता है, यह बतलाया गया है. इसकी व्याख्या करते हुए टीका में मुख्यतया 4 बातों पर प्रकाश डाला गया है. ज्ञान के 5 भेदों में से किस ज्ञान का प्रमाण और नय, इनमें से किस में अंतर्भाव होता है. नय शब्द में अल्प अक्षर होने पर भी सूत्र में प्रमाण शब्द पहले रखने का कारण, नय के भेद करके 4 निक्षेपों में से कौन निक्षेप किस नय का विषय है, इसका विचार और प्रमाण के विषय की चर्चा. 4 महत्त्वाचे बिंदू पंडितजींनी या टीकेतून आपल्यासमोर उलगडून दाखवले. 4 महत्त्वाचे बिंदू लक्षात आले की 5 ज्ञानाचे भेद आम्हाला परिचित आहे. त्यातले प्रमाण ज्ञान कोणतं आणि नय ज्ञान कोणतं. त्यानंतर नय शब्द आधी का ठेवला, नंतर का ठेवला. आम्ही मागच्या सूत्रात 4 निक्षेप शिकलो. त्या 4 निक्षेपापैकी या 2 नयात कोणते कोणते बसतात आणि प्रमाणाचा विषयभूत द्रव्य कोणतं. तो पहिल्या याचा खुलासा पंडित जी करतात. प्रथम बात को स्पष्ट करते हुए जो कुछ लिखा है उसका आशय यह है कि ज्ञान के 5 भेदों में से श्रुत ज्ञान के सिवा, श्रुत ज्ञान छोड़ो, 4 ज्ञान मात्र ज्ञान रूप माने गए हैं. साथ ही वे वितर्क रहित है, इसलिए उनका अंतर्भाव प्रमाण ज्ञान में होता है, प्रमाण ज्ञान में ही होता है. किंतु श्रुत ज्ञान और वचन उभय रूप माना गया है, साथ ही वह सवितर्क है, इसलिए उसके प्रमाण ज्ञान और नय ज्ञान ऐसे 2 भेद हो जाते हैं. श्रुत ज्ञानाला ज्ञान रूप आणि वचन रूप दोन्ही मानलेलं आहे. वितर्क म्हणजे शब्द व्यवहाराला त्या ठिकाणी. म्हणून प्रमाण ज्ञान आणि नय ज्ञान ह्या 2 भेदामध्ये श्रुत ज्ञान बसतात आणि मतिज्ञानातील 4 ज्ञान फक्त प्रमाण ज्ञानात बसतात. यहाँ यह शंका की जाती है कि श्रुत ज्ञान जबकि शेष ज्ञानों के समान ज्ञान का ही एक भेद है, तो फिर इसे ज्ञान और वचन उभय रूप क्यों बतलाया है. का बरं श्रुत ज्ञानाला वेगळं काढलं आणि त्याला ज्ञानात्मकही म्हटलं, वचनात्मकही म्हटलं. समाधान है कि आगम रूप द्रव्य श्रुत का अंतर्भाव श्रुत में किया जाता है. श्रुत ज्ञान या श्रुत शब्दाचा अर्थ अनेक प्रकारे केला जातो. श्रुत म्हणजे ऐकलेलं,
आपली जी आगम परंपरा आहे ती मौखिक परंपरा होती. गुरु शिष्याला तोंडी उपदेश द्यायचे, शिष्य ग्रहण करायचे आणि पुढच्या आपल्या शिष्य परंपरेला शिकवायचे. ही झाली श्रुत परंपरा. श्रुत म्हणजे ऐकून ते ज्ञान पुढे पुढे गेलं. मग आता त्याचं रूपांतर द्रव्यश्रुतात झालं, म्हणजे लिपिबद्ध झालं. उद्या परवा आपल्याला श्रुतपंचमीच्या दिवशी हे सगळं कळणारच आहे. तर म्हणतात त्यालाही श्रुतज्ञान शब्द आला. कशाला? या जिनवाणीला इतर ठिकाणी ग्रंथ म्हणतात, पोथ्या म्हणतात, पण जैन धर्मामधल्या या सगळ्या ग्रंथसंपत्तीला श्रुतज्ञान, श्रुतभांडार हा शब्द आलेला आहे. तो त्या मागच्या श्रुताशी कनेक्टेड आहे. ते जे श्रुतज्ञान परंपरेने आलं तेच हे आहे, म्हणून याला श्रुतज्ञान शब्द आलं. आणि त्या 5 वेदामधल्या श्रुतज्ञानामध्ये सुद्धा याचा संदर्भ घेतला गेला की द्रव्यश्रुत जे आहे त्याचाही अंतर्भाव त्या श्रुतज्ञानात आहे. इसलिए द्रव्यश्रुत को भी उपचार से श्रुतज्ञान कहा गया है. या पुस्तकाच्या ज्ञानालाही आम्ही श्रुतज्ञान म्हणू, कारण याचं नाव आता श्रुत ठेवलं आहे. श्रुताचं ज्ञान ते श्रुतज्ञान, आणि मतिज्ञान श्रुतज्ञानमधल्या त्या दुसऱ्या ज्ञानालाही श्रुतज्ञान म्हणतात. हे ज्ञान त्या श्रुतज्ञानाचाच अंश आहे म्हणतात. दूसरा बिंदू जो होता कि प्रमाण श्रेष्ठ का है. दूसरी बात को स्पष्ट करते हुए प्रमाण की श्रेष्ठता में 2 हेतु दिए. प्रथम हेतु तो यह दिया है कि नए प्ररूपता की उत्पत्ति प्रमाण ज्ञान से होती है, अतः प्रमाण श्रेष्ठ है. ज्याच्यातून उत्पत्ती झाली ती गोष्ट नेहमी श्रेष्ठ राहील म्हणतात. इसका आशय यह है कि जो पदार्थ प्रमाण के विषय है उन्हीं में विवक्षा भेद से नए की प्रवृत्ति होती है, अन्य में नहीं, अतः प्रमाण श्रेष्ठ है. जो पदार्थ प्रमाण ज्ञानाचा विषय झाला त्याच्यामध्येच तुम्हाला एकदेश कोणते तरी भेद, विवक्षा भेद पाहायचे गरज भासते. ज्या प्रमाणाचा विषय वस्तू शिल्लक नसेल, अस्तित्वात नसेल, तर तिची नय प्ररूपतेनेही तुम्हाला ज्ञान होणार नाही. एक गोष्ट अस्तित्वातच नाही आहे. समजा आम्ही म्हणू गाढवाचं शिंग, जे अस्तित्वातच नाही, तिचं प्रमाण ज्ञान काय होईल? तिचं प्रमाण ज्ञान होणार नाही आणि मग तिचं नय ज्ञानही असणार नाही. जी वस्तू प्रमाणाचा विषय होऊ शकते तीच नयाचा विषय होऊ शकते, हे सांगतात आहे. आम्ही जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायला जातो, समजा साडी खरेदी करायला गेलो, तर आधी अखंड साडी अस्तित्वात आहे, त्यानंतर आम्ही त्याचा रंग पाहिला, टेक्स्चर पाहिलं, डिझाईन पाहिलं, बाकीच्या तिच्या सगळ्या वैशिष्ट्य पाहिलं. पण जेव्हा आधी अखंड साडी आमच्या ज्ञानात आली, त्यानंतर तिची चिकित्सा आम्ही केली. वेगवेगळ्या मुद्द्यांनी, वेगवेगळ्या क्रायटेरिया लावला, आम्ही निकष लावले. पण जेव्हा साडी आधी संपूर्ण आमच्या ज्ञानात आली होती तेव्हा मग त्याच्यामध्ये नय ज्ञान तुम्ही लावून तिची चिकित्सा केली म्हणतात. म्हणून प्रमाणाला श्रेष्ठता दिली. दूसरा हेतु यह दिया है कि सकलादेश प्रमाण के अधीन है और विकलादेश नय के अधीन है, अतः प्रमाण श्रेष्ठ है. आशय यह है कि प्रमाण समग्र को विषय करता है और नय एक देश को विषय करता है, अतः प्रमाण श्रेष्ठ है. आता सकलादेशची व्याख्या सांगतात. जो वचन कालातीत की अपेक्षा अभेद वृत्ति की प्रधानता से या अभेद उपचार से प्रमाण के द्वारा स्वीकृत अनंत धर्मात्मक वस्तु का एक साथ कथन करते हैं, उसे सकलादेश कहते हैं. आदेशचा अर्थ कथन. सकल आदेश म्हणजे संपूर्ण वस्तूचं कथन. कसं करायचं आहे ते? अभेद वृत्ती की प्रधानता से. अभेद वृत्ती म्हणजे त्या वस्तूमध्ये, एका वस्तूमध्ये वेगवेगळ्या कल्पना न करता एक अखंडपणा पाहिला आम्ही, तर ती झाली अभेद वृत्ती झाली. आणि अभेद उपचार म्हणजे अभेद नाही आहे, पण उपचार करून आम्ही अभेद मानला, त्यालाही आम्ही अभेद उपचार म्हणू शकतो. आणि मग अशा त्या वस्तूमध्ये प्रमाणाद्वारा स्वीकृत अनंत धर्मात्मक वस्तू का एक साथ कथन करता है, उसे सकलादेश कहते हैं. आता हे एकाच वेळी कथन करायचं आहे, शिवाय गौण मुख्य नाही करायचं आहे, हा भाग याच्यामध्ये पाहायचा. और जो वचन कालादि की अपेक्षा भेदवृत्ति की प्रधानता से या भेदोपचार से
भेदवृत्तीची प्रधानता, आम्हाला त्यातले अंश पाहिल्याशिवाय काही त्या वस्तूचं ज्ञान होत नाही, म्हणून आमच्या जीवनामध्ये भेदवृत्ती आली तर ती झाली भेदवृत्तीची प्रधानता, किंवा भेद नाही आणि पाहिले तो भेद उपचार झाला। नय के द्वारा स्वीकृत वस्तु धर्म का क्रम से कथन करता है, उसे विकला देश कहते हैं। वर एक साथ कथन करते हैं हा शब्द होता आणि इथे क्रम से कथन करता है हा शब्द आला। आपण जीवावर कसं लावून पाहू शकू? हा जीव आहे, हा जीव आहे, याच्यामध्ये क्रम आला का? नाही, बस जीव आला, पण त्या जीवात सगळ्याचं ग्रहण आलं की नाही? जीवाचे असंख्यात प्रदेश, जीवाचे अनंत गुण, जीवाच्या होणाऱ्या पर्याय, या सगळ्यांचं ग्रहण एक जीव शब्दात आम्ही केलं आणि ते गृहीत धरून हा जीव आहे एका वेळेला एका शब्दाने आमचा जो कथन झाला। पण आता जेव्हा आम्ही म्हणू हा असंख्यात प्रदेशवाला जीव आहे, हा अनंत गुण असलेला जीव आहे, हा अनंत पर्यायी असलेला जीव आहे, हा शुभभावाने युक्त जीव आहे, हा अशुभ भावाने परिणत जीव आहे, आम्ही प्रत्येक वेळेला आता कुठला तरी वेगळा निकष लावला आणि मग आम्हाला एका वेळी कथन नाही करता आलं, क्रमाक्रमानेच करावं लागलं, कारण तुम्ही आता वेगवेगळे प्रकार पाहू लागले, तर हे कथन झालं म्हणतात विकलादेश। इनमें से प्रमाण सकलादेशी होता है और नए विकलादेशी, अतः प्रमाण श्रेष्ठ माना गया है, यह उक्त कथन का तात्पर्य है। आता तीसरा बिंदू जो होता तो सांगता, तीसरी बात को स्पष्ट करते हुए नय के द्रव्यार्थिक और पर्यायार्थिक ऐसे दो भेद करके जो नामादि तीन निक्षेपों को द्रव्यार्थिक नय का और भाव निक्षेप को पर्यायार्थिक नय का विषय बतलाया है, सो इसका यह अभिप्राय है कि नाम, स्थापना और द्रव्य हे तीनों निक्षेप, आपण मागच्या गाथेत सूत्रात पाहिलेले नाम निक्षेप, स्थापना निक्षेप और द्रव्य निक्षेप सामान्य रूप आहे। सामान्य रूप आहे म्हणजे ते कोणत्या एका विशिष्ट याचं नाही कथन करत, म्हणून त्यातल्या सामान्य अंशाचं कथन करतात, म्हणून त्यांना द्रव्यार्थिक नयाचा विषय सांगितला। और भाव निक्षेप पर्याय रूप आहे, अतः इसे पर्यायार्थिक नय का विषय बतलाया है। भाव निक्षेप पर्यायीलाच विषय करतो, वर्तमान पर्यायला करतो, वर्तमान शब्द इथे घेतला नाही, फक्त एक पर्यायाची विवक्षा घेतली। आपण पाहिलं होतं पुजारी केव्हा तो पूजा करतो आहे प्रत्यक्षात, तेव्हा पुजारी म्हणजे आम्ही त्याची वर्तमान पर्याय पकडले आणि मग कथन केलं, ते झालं म्हणतात पर्यायार्थिक नयाचा विषय। यहाँ इतना विशेष जानना कि नाम को सादृश्य सामान्यात्मक माने बिना शब्द व्यवहार की प्रवृत्ति नहीं हो सकती है, इसलिए नाम निक्षेप द्रव्यार्थिक नय का विषय है, और जिसमें स्थापना की जाती है उनमें एकत्व का अध्यवसाय किए बिना स्थापना नहीं बन सकती, इसलिए स्थापना भी द्रव्यार्थिक नय का विषय है। तसंच द्रव्य निक्षेपही मागचा आणि पुढचं घेतो, म्हणून तोही द्रव्यार्थिक नयाचा विषय आहे। केवळ भाव निक्षेपाला त्यांनी पर्यार्थिक नयात टाकला। शेष कथन सुगम है। याप्रमाणे सम्यक ज्ञानाच्या कथनाच्या आधी प्रमाण आणि नयाची विवक्षा आचार्यांनी स्पष्ट केली या ठिकाणी, कारण त्याच्याशिवाय पुढच्या नयांमध्ये, पुढच्या ज्ञानांमध्ये किंवा याच्यामध्ये कसं लावाल हे समजलं नसतं। मराठीतलं काल वाचलं होतं आपण, मराठी पूर्ण एक शेवटचा पॅरेग्राफ पुन्हा घेऊ, म्हणजे आज जे वाचलं आहे त्याच्यामध्ये क्लिअर होईल। जेव्हा ज्ञाता म्हणजे जो जाणतोय तो संपूर्ण वस्तूला ग्रहण करण्याचा अभिप्राय असतो, तेव्हा ते ज्ञान व वाक्यही प्रमाण म्हटले जाते। ज्ञानालाही प्रमाण आणि ते ज्ञानाचं कथन ज्या वाक्याने झालं ते वाक्यही प्रमाण वाक्य झालं। ज्ञात्याच्या अभिप्रायावर प्रमाण व नय अवलंबून आहे। आमचा अभिप्राय काय आहे, वक्ता काय बोलतोय किंवा ज्ञाता काय अभिप्रायाने जाणतोय त्याच्यावर प्रमाण आणि नय अवलंबून आहे, वस्तूमध्ये भेद नाही। जेव्हा वस्तूचे एका धर्माच्या मुख्यतेच्या अभिप्रायाने ग्रहण होते तेव्हा त्यास नय म्हणतात। नयामध्ये गौण मुख्य व्यवस्था असते, प्रमाणामध्ये गौण मुख्य व्यवस्था नसते। नयामध्ये एक धर्म मुख्य आणि दुसरा गौण असतो आणि नय विकलादेशी म्हणजे अंशग्राही असतो। प्रमाणामध्ये दोन्ही धर्म मुख्य असतात व ते सकलादेशी असतो।
दोन्ही धर्म ज्यामध्ये मुख्य आहे अशा धर्मीचं ग्रहण करते प्रमाण. दोन्ही धर्म ज्यामध्ये मुख्य म्हणजे मुख्य गौण व्यवस्थाना करता वस्तूला महत्त्व देते, समग्र वस्तूचं ग्रहण करते, ते प्रमाण ज्ञान आहे. आणि एकेका अंशाचं कथन करून ग्रहण करणं हा झाला नय ज्ञानाचा विषय. याप्रमाणे या नय आणि प्रमाणाच्या काही गोष्टी याच्यामध्ये खुलासा केला. पण बोललो होतो त्याप्रमाणे 7वं आणि 8वं सूत्र ताई आल्यानंतर घ्यावं असं म्हणत आहे. 7वं आणि 8वं सूत्र विशेष सखोल असल्यामुळे शक्य झालं तर ते ताईच्या नंतर ताई आल्यानंतर घेता येईल. कारण याच्यात जवळपास 61, 62 मोठा आहे.